हाय, गुड मॉर्निंग. मी शीतल. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर आज मी व्लॉग डायरेक्ट गाडीतनं स्टार्ट करते आहे. आता नवीनच मी गाडी शिकली आहे, तर ट्राय करते आहे की प्रॅक्टिस चालू आहे माझी सध्या. मुलांसाठी काही ना काही खेळणी घ्यायची होती, म्हणून आम्ही आज बाहेर जातो आहे. मस्त असा व्ह्यू आहे बघा हा खारघरमधला. तर आम्ही मिस्टर DIYमध्ये आलो आहे. मुलांना टॉयज वगैरे बघायचे आहेत म्हणून. तर बघा ओवीची कशी घाई चालू आहे. ते डायरेक्ट आले आणि त्यांच्या खेळणीच्या सेक्शनमध्ये गेले. त्यांना फक्त सगळ्या गाड्या हे पाहिजे पाहिजे असतं. येताना काही तेवढा हट्ट करत नाहीत. आम्ही फक्त तिथे बघू देतो आणि फायनल म्हणतो की आपण बिल करूया. त्यांचं खेळणी बघणं चालू आहे. तोपर्यंत आम्ही व्लॉग्स वगैरे त्यांना घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी चेक करतो आहे. कारण त्याच्या आतमधली जर व्यवस्थित क्वालिटी नसेल ना, तर मग ते मुलांना नाही व्यवस्थित खेळता येत. हां, हा पण गेम आम्ही खूप दिवसापासून पाहत होतो दोघांसाठी. कोणता फिश घ्यायचा तुला? ओके. ना बघा दोघांसाठी एक मस्त खेळणी भेटली आहे. तर त्या दोघांना असं ना शॉपमधनं शोधून आणावं लागत होतं की नेमके एक्झॅक्ट कुठे आहेत ते दोघं. मग त्या दोघांना ते दाखवत होते की हे कुठले ॲनिमल्स आहेत, चेक करा, आपण घ्यायचे का. मग चालू होतं त्या तिघांचं. मग त्यातच हे एक मस्त खेळणी अशी मला भेटली. वेदना असा फोनवर बोलत बोलत पूर्ण शॉपभर फिरत होता. त्यात ओवीलाही एक मस्त बॅग अशी भेटली. मग तिचं चाललं होतं, आई मला ही बॅग घेऊ. चालेल, घ्यायची का तुला, चल घेऊया. मग तिचं ठीक आहे, मी माझा मोबाईल ना बॅगमध्ये टाकते आणि मग मी माझ्या पाठीला अडकून आपण घेऊन जाऊया. तर ठीक आहे चालेल. बघ तोपर्यंत वेद मस्त आपली खेळणी बघत होता, त्याला काही आवडते का, त्याचं कंटिन्यूस चालू असतं, हा कलर तो कलर. तोपर्यंत इकडे हिची तिची बॅग पॅक करणं चालू आहे, त्यात मोबाईल वगैरे सगळं टाकते आहे. आणि मग नंतर छान होती पण बॅग, ती मलाही आवडली, पण खूप कॉस्टली होती, त्यामुळे काही ती मी घेणार नव्हते तिला. पण तिचा खेळ चालू होता. मग तिचं चालू होतं, आई मला ही पाठीला लावायची आहे, मला नाही जमत आहे. मग ठीक आहे बोली, ये इकडे मी तुला लावून देते. मस्त अशी लावून ना तिचं चालू होतं. हां, छान दिसत पण होती तिला. पूर्ण शॉपभर ना ती मस्त ती बॅग अडकून कंटिन्यूअस फिरत होती, त्यामुळे असं गोड वाटत होतं. हा सेक्शन बघा, हा सगळ्यात मुलींना आवडणारा, हा सगळ्यात छान असा सेक्शन आहे, ज्यात सगळे खूप छान क्लचर वगैरे. आणि स्पेशली ओवीला खूप जास्त रबर बँड लागतात, कारण ती केसाला एकदा रबर बँड लावला ना, तो घरी आमच्या रिटर्न येतच नाही, तो बाहेरच कुठे ना कुठेतरी ती टाकून येते. क्लचर्स वगैरे पण खूप छान होते, छोटे मोठे सगळ्या साईजचे क्लचर्स इथं अवेलेबल आहेत. आणि क्वालिटी पण छान आहे आणि रिजनेबल रेट आहे, जास्त असं काही रेट नाही आहे. ओवीचं चालू आहे, सगळ्या सेक्शनमधल्या सगळ्या गोष्टी तिला घ्यायच्या असतात. हा क्लचर बघा, सगळ्यांना केस बांधण्यासाठी ना, म्हणजे छान आहे, क्वालिटी पण खूप छान आहे त्याची, मस्त असे आहेत सगळे क्लचर्स, छान आहेत. आणि ओवीसाठी स्पेशली मला हे रबर बँड घ्यावे लागतात आणि ते इथनं छान भेटतात DIYमध्ये. मग मी तिचं रबर बँड वगैरे चेक करत होते, तेव्हा दोघंजण असे मस्त ह्या इथं चेअरवरती बसून शॉपिंग करणं चालू आहे. ओवीने बघा किती छान असा गोड, तो पण उलटा असा चष्मा लावला आहे. आणि दोघांचंही चालू आहे, आई आम्ही हे घ्यावं, आम्ही हे घेऊ. हे बघा पूर्ण छान वाटते असं, म्हणजे क्वालिटी पण मस्त आहे आणि एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या व्हरायटीज भेटतात. हे मुलांच्या गळ्यातलं बघा, ओवीला मी स्पेशली इथनंच घेत असते, ओवीला सगळ्या गोष्टी छान भेटतात. मस्त असे दोघंजणं चालू होतं कोंब करणं वगैरे घेऊन. तर म्हणलं ठीक आहे चला, ते दोघांचं घेऊन तर झालं आहे, आपण आपल्यासाठी पण काही शॉपिंग करूया. म्हणून मी असे एक रबर बँड बघत होते. ते सगळं बघून झालं, मग काय मुलांचा चष्म्याचा सेक्शन दिसला. खूप काही छान क्वालिटी नसते, पण मस्त असतात. त्याच्यानंतर हे सगळे डेकोरेटिव्ह स्टिकर्स मुलांना स्पेशली खूप आवडतात ते. आणि हे सगळे स्टेशनरीमध्ये पण खूप साऱ्या मल्टिपल व्हरायटीज होत्या. क्रेयॉन किंवा कलर्स, हे सगळ्या गोष्टी ना मुलांना खूप जास्त आवडतात, त्या एकदम मस्त होत्या इथे.
ते बघून खरंच छान वाटतं. मला कंटिन्यूअस आधेमध्ये शोधावं लागत होतं की एक्झॅक्ट दोघेजण कुठे आहेत. मग तेच माझं चालू होतं त्यांना शोधणं. दोघे मला परत दोघेजण ना टॉयसच्या सेक्शनमध्ये भेटले आणि दोघांचं चालू आहे, दीदी हे तुला, दादा हे तुला. आणि ते कंटिन्युअस सगळ्या गोष्टी घेऊन फिरतायत की दादा तुला हे घ्यायचं, दीदी तुला हे घ्यायचं का, चालू आहे दोघांचं. मग आम्हाला ना दोघांसाठी एक रायटिंग टेबल पण घ्यायचा होता. तेच सध्या नवीन आला DIYमध्ये, त्यामुळे चेक करत होतो की कशा क्वालिटीचा आहे वगैरे, प्राईज वगैरे काय आहे, ते चालू होतं आमचं बघणं. ओपन करून काय तो बघायला भेटत नव्हता. म्हटलं ठीक आहे बघूया, काउंटरला गेल्याच्या नंतर ओपन करून दाखवतात का, एक्झॅक्ट क्वालिटी कशी आहे त्याची. दोघांनाही सध्या कसं स्कूलला जातात ना, तर टेबलची गरज पडते आहे. त्यानंतर आम्ही खालच्या सेक्शन, किचनच्या सगळ्या बायकांचा आवडता सेक्शन म्हणजे किचनचा सेक्शन, तर तिथे आली आहे. व्हरायटीज खूप छान आहेत, मल्टिपल व्हरायटीज आहेत इथेही. कारण तुम्हाला चहा गाळणी जरी घ्यायची म्हणली ना, तर खूप व्हरायटीज आहेत. सगळ्यात बेस्ट म्हणजे मला हे स्टोरेजसाठीचं भेटलं आणि ते खूप छोटं होतं. म्हणजे लहान मुलांच्या हेअर क्लिप्स वगैरे ठेवायला ना ते खूप छान आहे. छोटंसं युनिक होतं काहीतरी. त्यानंतर हे पॉट्स छान होते असे. जास्त काही त्याचं वेट पण नव्हतं, पण कलर वगैरे खूप सुंदर होतं. मग त्या दोघांचं चालू होतं, बाबा आम्हाला टेडी घ्यायचा आहे, चला चला हे काय आहे आम्हाला दाखवा. आणि वेदूला तो स्पायडरमॅन खूप आवडला. मग त्याचं चालू होतं, बाबा हे स्पायडरमॅन घेऊया आपण. आणि त्याला ते कसं कुशन त्याचं मऊ वगैरे लागतं ना, त्यामुळे मुलांना ते जास्त आवडतं. ओवीला जास्त त्याची काही आवड नाही आहे. बघा पूर्ण सेक्शन, किती मल्टिपल व्हरायटीज आहेत ना सगळ्या गोष्टींच्या. DIYमध्ये ना सगळ्या गोष्टींच्या खूप व्हरायटीज बघायला भेटतात. घेतो ना आपण ते सगळं कमीच आहे. कारण आपले हे बघा डुअर मॅट, किती सुंदर डुअर मॅट होती ती. छान होती, पण सध्या काही त्याची गरज नाही आहे म्हणून मग नको बोलली. अहो बिलिंग करतायत तोपर्यंत मी मुलांना घेऊन बाहेर आले. DIYच्या शेजारीच झुडिओ शॉप होतं. मग ओवी आणि वेदचं चालू होतं, चला या आपण आपल्याला कपडे घ्यायला जाऊया. अहो बिल करून आले आणि मग आम्ही रिटर्न जाण्यासाठी घरी निघालो. मग घरी आल्याच्या नंतर सगळे कामं वगैरे आवरून, त्याचं काही मी शूट घेतलं नाही. पण रात्री माझ्या केसाची मालिश करत होते, तर ओळीचं चाललं होतं, बाबा आईची करताय ना तर मग माझी करायची. मग तिचं सेम आईसारखंच तिला केसं वगैरे सगळे हे करून माझे सेम करा असं चालू आहे. मग आमच्याकडे काय चप्पी प्रोग्राम चालू होता. आधी ओवीने करून घेतली कडनं, मग नंतर वेद तिच्यासमोर बसला. मग काय तिघांचं चालू होतं एकमेकांना केसांना तेल लावणं. मग असं चालू आहे, तिघांची मस्ती चालू होती, मस्त अशी मालिश करता येते एकमेकांची. मग ओवीचं लगेच थोड्या वेळाने हे चालूच होतं आणि त्याच्यानंतर ओवीचं चालू झालं की बाबा मग मला पण तुमची मालिश करायची आहे. मग ओवी बाबांची मालिश करत बसली. छान होता आजचा दिवस. आम्ही मस्त शॉपिंग वगैरे केली. आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील किंवा वेगळा काही कंटेंट हवा असेल ना, तर मला तसं कमेंट थ्रू सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.